ब्रँड हा एखाद्या रोपट्यासारखा आहे. व्यवसाय हा एखाद्या रोपट्यासारखा आहे. सुरुवातीला तो बीज असतो. तुम्ही त्याला लावता, देखभाल करता, लॉस होत राहणार. प्रत्येक वेळेला जेव्हा व्यवसायात लॉस होईल तेव्हा त्यातून काय शिकता येईल बघा. काय त्याला इन्व्हेस्टमेंट समजा, त्याला लर्निंग समजा, स्वतःला वेळ द्या, सोल्युशन वरती काम करा, बाहेर पडण्याचे मार्ग शोधा. कोणी बोलत नाही या विषयावर. साथ कधी देतात माहितीये सर्व. तुम्हाला यशाचा मार्ग दिसला की तुमच्या मागे सर्व असतात. त्यात तुमचे बाहेरचे शेजारचे सगळे अवलंबून आहेत. आपल्या भारतीय पूर्ण काय म्हणतो आपण संस्कृती किंवा जी परंपरा आहे यात एक प्रमाण आहे, उत्तम शेती, दुय्यम धंदा, कनिष्ठ नोकरी. पण तुमची पिढी म्हणतात ना, माझ्या आज्यानं त्या रोडला रान घेऊन ठेवलं होतं, आज मी प्लॉट आहेत. ते म्हणतील माझ्या आजोबांनी बिझनेस सुरू केला होता. किती मोठे मोठे ब्रँड आहेत. टाटांना 150 वर्ष झाली, महिंद्रा असेल, रेमंड असेल, एक ना अनेक ब्रँड आहेत ज्याला आज 150 वर्ष आहेत. मला MBA यासाठी करायचं होतं की मला खरंच बिझनेस शिकायचा होता. जे मी फेल गेलोय ते मला कव्हर करायचं होतं. अनुभव पण तितकाच महत्वाचा असतो. म्हणजे उठला सुटला नोकरी केली असं पण नाही होत. मी कदाचित लकी आहे की या 3 कंपन्यांमध्ये काम करून सोडलेला माणूस आहे. त्यामुळे मला आता MNC कंपन्यांचं बिलकुल आकर्षण नाही ना त्या पॅकेजेसचं आहे. मी माझ्या स्वराज्यात सुखी आहे. कार्यकर्ते होऊन तुमचा काही फायदा नाही. कार्यकर्ते झाला की तुम्हाला मागणं पळायला लागेल. उद्योगकर्ते झाला की ते तुमच्या मागणं पळतील. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आणि जशी आम्ही ही सिरीज शूट करतोय, नवीन सेगमेंट शूट करतोय, आम्हाला बिझनेस रिलेटेड खूप जास्त क्वेश्चन्स होते, पोलवरती खूप जास्त वोट्स होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील बिझनेसमॅनला आपण इन्व्हाइट करतो या शोमध्ये. ते फूड इंडस्ट्री असो, क्लोदिंग इंडस्ट्री असो, सॉफ्टवेअर इंडस्ट्री असो, डिझाईन इंडस्ट्री असो. सो असंच आज आम्हाला एक व्यक्तिमत्व मिळालेलं आहे ज्यांच्याकडं ह्या क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे, बरंच नॉलेज आहे. सूरज भोसले जो माझा मित्र आहे त्याच्या थ्रू आमची भेट झाली आणि सरांबद्दल खूप जास्त माहिती सूरजकडून ऐकली. त्यानंतर त्यांची नॉलेजची डेप्थ जाणून घेतली आणि आज अशाच एका व्यक्तीला, बहुआयामी व्यक्तीला आणि ज्यांच्याकडं ह्या क्षेत्राचं भरपूर नॉलेज आहे, त्या व्यक्तीला आज आपण पॉडकास्ट शोवरती बोलवलेले. आज आपण बोललेले फाउंडर ऑफ मी चित्रकार, अमोल कुमार कंचे सर. वेलकम टू द शो सर. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच. चांगली गोष्ट ही आहे की आम्ही दोघं मूळचे सातारकर आहे, ते कराडचे आहेत, मी सातारचा आहे. सो आम्ही जेव्हा हा पॉडकास्ट करायचा ठरवला तेव्हा सूरजने मला बॅकग्राऊंड सांगितलं, सरांनी स्टोरी सांगितली आणि मला असं वाटलं की बरेच जे पैलू असतात ना ते ऑडियन्सपर्यंत गेले पाहिजेत, कारण शुगर कोटेड कॉन्टेंट खूप आलाय बिझनेस रिलेटेड. तर आजचा जो इंटरव्ह्यू आहे तो ब्रुटल आणि ऑनेस्ट असणार आहे. बऱ्याच लोकांना खरी खरी बाजू बऱ्याच गोष्टींबद्दल कळेल. सो आत्ताची सुरुवातीचीच मिनिटं मी जास्त बोलतो, यानंतर सरच जास्त बोलतील. तर सर, एक विद्यार्थी, एक ग्रामीण भागातील मुलगा, ते आज मेट्रो सिटीमध्ये आपण एवढं मोठं काम करतोय, तो प्रवास, मग स्कूल असेल, कॉलेज असेल, त्यानंतर तुमचा जॉब केला असेल, जॉब, आणि मग हा बिझनेस, हा प्रवास इथपर्यंत कसा होता? ऑनेस्टली हा जो पहिलाच प्रश्न आहे तुमचा प्रवासाबद्दलचा, प्रत्येकाचा प्रवास आपण नेहमी डेस्टिनेशन वाला बघतो की अरे इथपर्यंत पोहोचलाय, बट माझ्या बाबतीत जरासं वेगळं आहे आणि मी नेहमी प्रत्येकाला माझ्या स्टोरीतून इन्स्पिरेशन द्यायचा प्रयत्न करतो. तुम्हाला सांगायला मला आवडेल, माझ्या MBA पर्यंतच्या, म्हणजे पहिलीपासून ते MBA पर्यंतच्या जवळपास माझ्या 7 ते 8 कॉलेजेस, शाळा आणि कॉलेजेस चेंज झालेले. त्याचं कारण असं आहे बरं का, म्हणजे याचा असं रिझन नाही की वडील कुठे सरकारी नोकरी वगैरे होते, असं काही बिलकुल नाहीये. बट परिस्थितीनेच अशा काही गोष्टी समोर आणल्या की मला नाईलाजास्तव शाळा चेंज कराव्या लागल्या आणि मग जन्म मुंबईत, तिथं 4थी पर्यंत शिक्षण, तिथून ग्रामीण भागात एका जिल्हा परिषद 7वी पर्यंत शाळेत शिक्षण, 7वीला बोर्डाची केंद्राची परीक्षा दिलेला मी माणूस आहे. तुम्हाला पटणार नाही कदाचित. 1996ला 7वीला मी केंद्राची परीक्षा दिली. म्हणजे मला आठवतंय आम्ही उसाच्या ट्रॅक्टर मधून एका गावामधून दुसऱ्या गावाला ट्रॅक्टरनी परीक्षा द्यायला यायचो. मग 8वीला वेगळी शाळा, मग 9वीला वेगळी शाळा, मग 10वीला वेगळी शाळा, असा करत करत प्रवास 10वी पर्यंत, 12वी पर्यंतचा व्यवस्थित होता. पण दुर्दैवाने 12वी नंतर जबाबदाऱ्या पडल्या आणि मग कॉलेजमध्ये 3 वर्ष गॅप पडला आणि मग त्यानंतर BA, आणि मग BA नंतर 5 वर्षाचा गॅप झाला. मध्यंतरी बऱ्याचशा गोष्टी केल्या, अगदी बांधकाम कामगार ते लाईट फिटिंग कॉन्ट्रॅक्टर, अशा गोष्टी करत करत माझा प्रवास सुरू झाला. पण रिअलाइज झालं साधारणतः 2010ला, 2006ला BA झाल्यानंतर की आपल्याला जर
वेगळं काहीतरी करायचं असेल चाकोरीच्या बाहेरचं, हम्म. मला एका प्राध्यापकांनी माझे सांगितलं की जर तुम्हाला यशस्वी बनायचं असेल हम्म. तर जी 200 लोक उभा आहेत त्यांच्या मागे न उभा राहता तुम्ही अशा ठिकाणी उभा राहा जिथे 200 लोक तुमच्या मागे उभा राहतील. त्या एका शब्दावरती मी गाव सोडलं. 2010 साली वयाच्या 25व्या वर्ष पुण्यात आलो. MBA ला सुरुवात केली आणि 5 वर्ष BA मराठीचा विद्यार्थी, तिथून 5 वर्ष गॅप आणि मग MBA. फार मोठं चॅलेंज होतं. गॅप नंतर खूप अवघड आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी MBA फर्स्ट वर्ष म्हणजे आज ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने मला सांगायला आवडेल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, मी कधी कुणापुढे सांगितलेलं नाही, मी एकच वेळ जेवलोय 6 महिने आणि अक्षरशः वडापाववरती मी दिवस काढलेले आहेत. आणि त्यातून मी MBA केलंय. कारण एवढंच होतं की मला जॉब भेटला असता. कारण एवढंच होतं की मला इंग्लिश येतच नव्हतं. त्यामुळे दिवसभर इंग्लिश नुसतं रट्टा मारायचा. इथं पासून ते मी गरवारे कॉलेजला मास्टरला लेक्चरर पर्यंतचा प्रवास माझा झालेला. इथपर्यंत माझं शिक्षण असं चढ उताराचं झालेलं. मग मी चित्रकार आयुष्यात कसं आलं, ही संकल्पना कशी आली आणि बिझनेस कडे वळताना हे क्षेत्र का? मुळात मी 2010 ला जेव्हा पुण्यात आलो त्यावेळेला वेगळी स्टोरी होती. मी त्यावेळेला हे मीडिया वगैरे काही नव्हतं आणि मी आलो ते अँकर बनण्याच्या प्लॅनिंगने आलो होतो. मला पब्लिक स्पीकिंग जास्त आवडतं आणि म्हणून मी ट्रेनर आहे, मी लेक्चरर आहे आणि ह्या गोष्टी मला आवडतात लोकांशी संवाद करायला. पण त्यावेळेला लक्षात आलं की तेव्हा क्षेत्र विकसित झालं नव्हतं आणि मग त्यावेळेला लक्षात आलं की अरे याच्यापेक्षा आपलं पोटपाणी महत्वाचं, पोटापाण्याचा व्यवसाय केला पाहिजे. आणि पोटापाण्याचा व्यवसाय जमण्यासारखं काय होता, सेल, जो की मी अगोदरही केला होता. मी बजाजमध्ये MBA ला येण्या अगोदर बजाजमध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर होतो 2009 साली. मग म्हणलं सेल, मग सेलमध्ये एक्सपर्टी काय, मला एक माझे चांगले गुरु आहेत पहिले, धनश्री बेडेकर, खूपच छान आहेत ते, मी तुम्हाला ओळख करून. तर त्यांनी मला सांगितलं की अमोल तुझं जे स्किल आहे ते सेल आणि मार्केटिंगचं आहे आणि तू मार्केटिंग मध्ये कर. मग मार्केटिंग मध्ये मी MBA ला ऍडमिशन घेतलं आणि तिथं त्याच्या अगोदर मी 2 बिझनेस बाय द वे फेल गेलो होतो. म्हणजे मी पुण्यात येतानाच 2.5-3 लाख रुपये कर्ज घेऊन आलो होतो 2010 ला. म्हणजे घरातून बाहेर पडल्यासारखे, त्यामुळेच खायचे वांदे होते. स्टोरी खूप मोठी आहे. तर मग मी ठरवलं की सेल्स करायचं आणि MBA करायचं आणि मग तिथे मला बाळकडू मिळालं. रादर मी गेलोच होतो, म्हणजे आय वॉज लाईक अ रॅन्चो, की मला इंजिनिअरिंग ह्यासाठी नाही करायचं की डिग्री पाहिजे. मला इंजिनिअरिंग ह्यासाठी किंवा मला MBA ह्यासाठी करायचं होतं की मला खरंच बिझनेस शिकायचा होता. जे मी फेल गेलोय ते मला कव्हर करायचं होतं आणि त्याच प्लॅनिंग मी शिकलो. म्हणजे मी स्टुडंट ऑफ द इयर पण होतो, फ्रेशर्स ऑफ द इयर पण होतो. म्हणजे माझ्या बरोबर बऱ्याच काड्या झाल्या, पण मी झालो कारण माझा फोकस क्लिअर होता. आणि मग मला चाहूल लागली की आपल्याला सेल्स मार्केटिंग करायला पाहिजे. सेल्स मार्केटिंग करत असताना अगोदर मी MBA झाल्यानंतर नोकरीच्या शोधात गेलो. मग त्या प्रवासात मला फोक्सवॅगन सारख्या ब्रँडला चांगल्या काम करायला मिळालं सुरुवातीला. त्यानंतर मी सकाळ मीडिया ग्रुपला थोडेच दिवस काम केलं आणि मी महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपला काम केलं चांगल्या मार्केटिंग पोझिशनला. मी टाटा मोटर्सला सुद्धा काम केलं ऍज अ एरिया मॅनेजर, लीड मॅनेजमेंट आणि ऑटो ओव्हरऑल ऑनलाईन संदर्भात. त्यावेळेला नुसतंच डिजिटल मार्केटिंगचं क्षेत्र बूम करत होतं. 2013चा 12-13चा काळ, 10 वर्षापूर्वीचा. आणि मग तिथे मला टाटा मोटर्समध्ये खऱ्या अर्थाने एक्सपोजर मिळालं की डिजिटल मार्केटिंग काय. आणि ज्यावेळेला मी त्या लोकल लेवलला डीलर्सकडे जायचो, मला कळालं की यांच्यामध्ये मुळात अज्ञान आहे. आणि मग मला रिअलाइज झालं की आज सगळीकडेच किंवा आजही डिजिटल मार्केटिंग या क्षेत्राबद्दल बऱ्याचशा मिथ्स पण आहेत आणि गैरसमज आहेत. आणि मग रिअलाइज झालं की आपल्याला ह्या छोट्या व्यावसायिकांना, स्मॉल बिझनेसला म्हणतो, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी माझी एजन्सी स्टार्ट केली टाटा मोटर्सचा जॉब सोडून 2017 ला. पण अगेन रिअलाइज झालं की अरे अजूनही मानसिकता नाही, पैसे खर्च करायचे नाही. मार्केटिंग हा विषयच नसतो त्यांच्या खर्चाच्या, जास्त ना खर्चाची यादी, त्यात मार्केटिंग हा आजही प्रकारच नसतो, प्रायोरिटीज नाहीच. मग म्हणलं यार स्मॉल बिझनेस ओनर्सना काय करायचं. मग ठरवलं की यांना काय तर. मग मी एक संकल्पना मांडली की महाई डिजिटल साक्षरता अभियान. मग उदय झाला महाईचा शॉर्टकट मी डिजिटल साक्षर अभियान. आणि त्यातूनच मग त्यातूनही मला असं वाटलं की बरं आता लोकांना मीडिया तर वापरता येतो, मग स्वतःचं ब्रँड प्रमोशन करण्यासाठी काय लागेल त्यांना, स्वस्त कॉन्टेंट. त्यावेळेला हे चॅट GPT आणि AI वगैरे काही नव्हतं. मग
मग सुरुवात झाली, काहीतरी यांना केलं. मग सुरुवात झाली की कॉन्टेंट दिला पाहिजे त्यांना, सोशल मीडियावरती शेअर करायला कॉन्टेंट दिला पाहिजे. मग उदय झाला महा ई चित्रकार, म्हणजेच मी चित्रकार. म्हणजे त्या आर्टिस्टला आणि त्या करणाऱ्याला वाटतं की मी स्वतः करतो, आणि म्हणून मग ब्रँडचा उदय झाला मी चित्रकार. मग त्याच्यामध्ये अजून एक प्रेरणा होती, माझा डिझायनर आहे अभिषेक जाधव. ज्यावेळेला आम्ही एकत्र बसायचो 5-6 वर्षापूर्वी, त्यावेळेला मला त्याचाही पेन पॉईंट दिसायचा की अरे तो एवढं कलाकार आहे, त्याच्या डिझाईन इतक्या भारी आहेत, आणि त्याला गावाकडे पैसे किती मिळतात? 25 रुपये, 30 रुपये, आणि ते पण किती फॉलोअप घेऊन घेऊन सरपंचाचे पैसे मिळत पण नाही. त्याला मी म्हणलं काहीतरी केलं पाहिजे, आणि मग ते मी चित्रकारची कॉन्सेप्ट झाली. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की या मी चित्रकारचा जो इन्स्पिरेशन आहे तो आहे टीम मेंबर, माझा पार्टनर, माझा भाऊ, गेली 6 वर्ष माझ्या सोबत आहे, अभिषेक जाधव. त्याच्यामुळे मी चित्रकार सुरू झालं, आणि आता मी चित्रकारचा प्रवास सुरू आहे. मस्त. प्रेक्षकांना खूप प्रश्नांची उत्सुकता आहे त्या उत्तरांची. म्हणजे आम्ही फूड बिझनेस बद्दल पण बरेच पॉडकास्ट करतो. आता हा बिझनेस पण हा बूमवाला ना एक्सपायरिंग बिझनेस आहे. मी क्लोजली फॉलो केलेले डिझायनिंग ॲप्स किंवा बरेच असतील, मी नाव नाही घेणार, पण खूप बूमिंगला आहे इंडस्ट्री. इव्हन तुम्ही आता शार्क टँकवर जरी बघितलं तरी बरेच स्टार्टअप्स आलेले आहेत. आणि हे कॉम्पिटिशन जरी असलं तरी कन्झ्युमर खूप जास्त आहेत ह्या क्षेत्रामध्ये, कारण प्रत्येक बिझनेस येतोय. तर आता जेव्हा रेट कार्ड्स बघितले किंवा सर्व्हिसेसची मी प्राइस लिस्ट बघितली, तर तुम्ही मी चित्रकारच्या सर्व्हिसेस एवढ्या माफक दरात कसं देऊ शकता? म्हणजे काय सिक्रेट काय त्याचं? जे जे तुम्ही ब्रँड बघितले असतील किंवा जे शार्क टँक वरती बघितले असतील किंवा मोठे मोठे ब्रँड बघितले असतील, पहिल्यापासून आम्ही एक गोष्ट, आमचा अजेंडा क्लिअर आहे की स्मॉल बिझनेस ओनर जो आहे त्याला अफोर्डेबिलिटी पाहिजे. मुळात तो अट्रॅक्ट झाला पाहिजे, कारण की आमचा बेसच जो आहे तो हा आहे की स्मॉल बिझनेस ओनर्सना डिजिटल साक्षर करायचं आहे. आणि मग ज्यावेळेला साक्षरतेचा विषय येतो, मग प्रॉफिट सेकंडरी येतं. आणि दुसरी गोष्ट काय होतं, एक्सपेक्टेशन्स तेवढ्याच राहतात. तुम्ही जर हाय लेवलला कॉन्टेंट आणि हाय लेवलला टेक्नॉलॉजी दिली, तर तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो तुमच्याकडे येणार नाही. आणि म्हणून आमचा पहिल्यापासून उद्देश होता की सिम्पल UI UX सिम्पल राहील, डिझाईन सिम्पल राहतील, ऍज वेल एज पॉकेट फ्रेंडली राहतील. त्या स्वस्त जरी असल्या तर कम्पॅरेटिव्हली त्या जर तुम्ही मार्केट क्वालिटी बघितली, तर आता जे काही प्लॅटफॉर्म्स असतील, तुम्ही कुठलाही प्लॅटफॉर्म कम्पेअर करा, आय एम शुअर. म्हणून तर आमचा मी चित्रकार ब्रँड जो आहे तो व्हायरल होत चाललाय, कारण लोकच एकमेकांना शेअर करत आहेत. बरोबर. एक अफोर्डेबिलिटी हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता, आणि म्हणून आम्ही प्राइस आणि डिझाईन्स पण आहेत. डिझाईन्स तर लाजवाब. म्हणजे आय सेड की डिझाईन तुम्ही कम्पेअरच नाही, म्हणजे तो आमचा आत्मविश्वासच समजा की डिझाईन्स क्वालिटी, बट त्या आम्हाला पॉकेट फ्रेंडली ठेवून इझी टू यूज त्या एंड युजर पर्यंत आम्हाला पोहोचवायच्या होत्या. येस. म्हणून आम्ही ते आता स्वस्त ठेवलेले. आता तुम्ही जसा प्रवास सांगितला, असा मोठा प्रवास आहे, पण आपल्याला बरेच प्रश्न सांगितलं की एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम केलं, अप्स डाऊन्स बघितले, आणि आता ही जेव्हा तुम्ही जॉब करत असता, स्टॅबिलिटी असते थोडीशी, घरातले खुश असतात, प्लस लग्न झालेलं असतं, आपल्याला माहित असतं की बाबा नाही का घरी आता आपल्याला कोणतं आहे की ज्यांना आपल्यावर पण विश्वास आहे, डिपेंडेबिलिटी आहे, आणि तेव्हा जॉब सेटल्ड असतो आपला. त्यावेळी मग असं काहीतरी बिझनेस करायचं धाडस कुठून आलं आणि काय बदल होता तो? किती वेळ लागला कोप करायला? काय होतं बघा, म्हणजे आपण मराठी माणसं आहे नाही का, त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात महाराजांचा जास्त प्रभाव आहे, आणि महाराजांनी हे शिकवलंय की कम्फर्ट झोन मध्ये राहू नका. महाराजांना जहागिरी करता येत होती, काहीच अवघड नव्हतं, पण महाराजांनी स्वतःचा स्वराज्य उभा करण्याचा काय निर्णय घेतला? स्वराज्य हे नाव परत मिळालं, पण माझ्यासाठी, माझ्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि या गुलामीच्या जंजाळातून तुटलं पाहिजे. त्याच्या मागे प्रेरणा होत्या जिजाऊ साहेब, आपल्या मागे दोन्ही प्रेरणा आहेत, आणि त्याच प्रेरणेतून तो उद्देश लहानपणापासून होता. मी तुम्हाला म्हटलं तसं, मी MBA ला यायच्या आधी माझे 2 बिझनेस फेल झाले होते, जेव्हा मला बिझनेसचं नॉलेजच नव्हतं. आणि मग एवढ्या कंपन्यांमधून, मल्टीनॅशनल कंपन्या, मी बजाज असेल, महिंद्रा असेल, टाटा असेल, म्हणजे मी कदाचित लकी आहे की या 3 कंपन्यांमध्ये काम करून सोडलेला माणूस आहे. त्यामुळे मला आता MNC कंपन्यांचं बिलकुल आकर्षण नाही ना त्या पॅकेजेसचं आहे. मी माझ्या स्वराज्यात सुखी आहे. आणि मग तीच संकल्पना डोक्यात होती की छोटस असू दे पण स्वतःच राज्य पाहिजे, आणि त्यासाठी गरज होती कम्फर्ट झोन तोडण्याची. मी कम्फर्ट झोन तोडला. महिन्याला काहीतरी येतंय, हा तो महत्वाचा. सगळं मी नेहमी म्हणतो की प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्हाला व्यवसाय करताना काय खर्च आहे, प्रॉब्लेम हा आहे
की तुम्ही तुमचा खर्च आटोक्यात कसा आणताय. वा. तुम्ही मंथली खर्च आटोक्यात आणला किंवा तुमच्या म्हणजे गरजा कमी ठेवल्या. मी टाटा मोटर्स मध्ये होतो. हम्म. माझ्याकडे कार होती. मी तुम्हाला मेल दाखवेन, म्हणजे मी ऑडियन्सला सुद्धा दाखवेन, मराठी माणसाचा प्रॉब्लेम किंवा ओव्हरऑल माणूस कुठे अडकतो व्यवसाय सुरू करण्यात. 2014 साली सौरभजी ज्यावेळेला रेरा वगैरे नव्हतं त्यावेळेला मला SBIचं 38 लाख रुपये होम सँक्शन होतं. खूप प्रेशर होतं. लग्न झालेलं, मुलगी होणार होती. मी ते लोन न घेण्याचा निर्णय घेतला केवळ व्यवसाय सुरू करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मी माझी गाडी विकली, बायकोचे दागिने विकले, सर्व गोष्टींचा त्याग केला. मी ज्युपिटर गाडीवरती 6 वर्ष फिरलोय आणि माझं दिवसाचं रनिंग आजही, मी एवढा जरी सुरू केलेलं असलं तरी मला आवडतं लोकांना, 100 किलोमीटर रनिंग असतं पुणे सिटीत. मी एवढा फिरतो, माझा नेटवर्क. मी कम्फर्ट झोन तोडला आणि ठरवलं करायचंच आहे. इच्छाशक्ती माझी प्रबळ होती. या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचं जे काय आमिष होतं ते एका बाजूला ठेवलं आणि मी हे विचार केला की या कंपन्या सुद्धा इथूनच सुरुवात झाली. यांची सुरुवात इथूनच झालेली. आपण हे न करता, म्हणजे विज्ञानात एक टर्म आहे बघा, परावलंबी नाही का, ते जीव असतात बघा, काय म्हणतो मराठी भाषेत काहीतरी एक शब्द आहे, परजीवी. परजीवी नाही का, दुसऱ्या वनस्पतीवरती राहून जगणारे. आपल्याला ते नको होतं. आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण स्वावलंबी होणं, स्वतःच छोटं का होईना स्वतःच स्वराज्य उभा करणं गरजेचं आहे. तोच विचार डोक्यात आजही आहे आणि तीच प्रेरणा आहे की आपल्यासारखे हजारो मराठी तरुण स्वराज्य उभा झालंच पाहिजे. आणि म्हणून मग हे सगळं बाजूला ठेवून सुरू केलं. वा. आता बरेच प्रश्न माझ्या डोक्यात येतात, हे जे लिहून आणले त्यापेक्षा छान प्रश्न माझ्या डोक्यात येतात की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आई वडिलांचा, फॅमिलीचा आणि स्पेशली तुमच्या जोडीदाराचा, बायकोचा सपोर्ट किती महत्वाचा असतो, कारण हे धाडसी निर्णय असतात ना. मी तुम्हाला खरं सांगू, आज हे जे सगळं आहे ना, मी आज सकाळपासून विचार करत होतो. मी माझ्या बायकोशी पण बोललो येताना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते काय. पण वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही ज्या वेळेला कुठल्या कामासाठी सकाळी बाहेर पडता त्यावेळेला तीच यशस्वी स्त्री अंतरुणातून म्हणते आज नाश्ता बाहेर करा प्लीज. यशाच्या मागे सगळेजण असतात. तुमच्या पाठीशी तुमची फॅमिली नसते असं बिलकुल नाहीये, पण कदाचित त्यांना तुमची काळजी असते म्हणून ते तुम्हाला रोखत असतात, किंवा कदाचित त्यांना त्यांचा कम्फर्ट झोन तोडायचा नसतो. वा, बरोबर. कोणी बोलत नाही या विषयावर. साथ कधी देतात माहिती आहे सर्व. तुम्हाला यशाचा मार्ग दिसला की तुमच्या मागे सर्व असतात. त्यात तुमचे बाहेरचे, शेजारचे सगळे अवलंबून आहेत. यशाचे भागीदार सगळेजण. वाल्या कोळ्याची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. तो आजच्या भाषेत म्हणजे नाही का, लोकांना मारायचा आणि दागिने लुटायचा. नारदांनी त्यांना एकदा विचारलं, वाल्या तू मला मार पण माझं एक काम कर, तू घरी जा आणि घरच्यांना विचारून ये की जर या सगळ्या गोष्टींमध्ये जर मी पापाचा धनी झालो आणि मला जर काही शिक्षा होणार असेल तर तुम्ही भागीदार आहेत का. आई वडिलांनी हातवर केले, भावाने हात केले, बायकोने हातवर केले, मुलाने हातवर केले. हे म्हटले तुझं कर्तव्य आहे, आम्ही तुझ्या पापात सहभागी नाही होणार आहे, तू तुझं बघ, तुझं काम आहे आम्हाला जवळ. तेव्हा वाल्या कुळीला जाग आली, अरे भाई ये तू कुछ अलग आहे. मग तो गेला आणि त्याने वाल्याचा वाल्मिकी झाला. अगदी मी तुम्हाला अजून एक स्टोरी सांगतो. रिसेंटली कदाचित लोकांनी ते ऑब्झर्व केलं नसेल, मी केलं. मिर्झापूरच्या एपिसोड 3 नंबरच्या पार्ट मध्ये ज्यावेळेला तो गुड्डू भैया एका त्याच्या बाहुबलीला मारायला जातो, त्यावेळेला तो गुंड, त्याचा बाहुबली, त्याची बायको आणि मुलगा उभा असतो आणि गुड्डू भैया ट्रिगर घेऊन म्हणतो 3 में से एक मरेगा, या तो तू मरेगा, या तो बीबी, या तो बच्चा. एका सेकंदात त्याची बायको म्हणते आजी हम क्यों मरे, आमचा कुठे निर्णय होता, तुझं काम आहे. सो द पॉइंट इज, तुम्ही जे म्हटला आशीर्वाद कायम राहतो. कुठल्याही आई वडिलांना वाटत नाही की माझ्या मुलाचं वाईट व्हावं, कुठल्याही बायकोला वाटत नाही, तिला तर कधीच वाटत नाही, कारण तिला माहिती आहे सर मग माझं काही खरं नाही. बट वस्तुस्थिती हे सौरभजी, मला सगळ्यांनी साथ दिली, मी नाही म्हणणार नाही, पण हो हा एक ब्लॉकेज सगळ्यांच्या आयुष्यात राहतो. कुणी बोलत नाही. ऍज यू सेड, शुगर कोटेड दुनिया आहे. सांगायला सगळे सांगतात अरे माझ्या यशात हे ते नाही.
मी अभिमानाने सांगतो, स्वाभिमानाने सांगतो की तुमचं यश तुम्हालाच मिळवायला लागतं, विश्वास घरच्यांना आणि कोणालाही नंतर दाखवून द्यावा बसवा. हो. लागतं. आणि इथे सगळ्यात मोठा आपल्या तरुण पिढीचा प्रॉब्लेम आहे की गमती गमतीत म्हणतात ना की आज जर पेशवे असते तर विचारलं असतं काशीबाईने कुठं चाललाय, हम्म, सोबत कोण आहे, हम्म, किती वाजता परत येणार आहे. हम्म. म्हणजे कुठल्याच योद्ध्यानी यश जग पादाक्रांत केलं नसतं तर अशी बायको असते तर हम्म, असतात साथीला. हम्म. आई वडिलांनी सॅक्रिफाईस केलं खूप. हम्म. म्हणजे मी एवढा कर्जात असताना सुद्धा त्यांनी मला कधी आई वडिलांनी रोखलंच नाही. म्हणजे मुळात साथ देण्यापेक्षा तू कधी कर. तुझ्यावरती विश्वास आहे, संस्कार हम्म, चांगले, हम्म. सर्व प्रकारचे मित्र आले. संवाद कमी पण विश्वास जास्त. हा संवाद. तुम्ही ग्रामीण भागातले, हो. आजही परिस्थिती सांगा ना. तुम्ही नेहमी म्हणता हम्म. बापाला एकदा मिठी मारा, हो. खरं सांगाव हम्म. सोपं आहे का तेवढं? नाही ना, म्हणून तर सांगायला लागतंय ना. नाही सोपं, हा. आजही सोपं नाही. तुमचं ऐकल्यापासून मी बरेच वेळ बापाला मिठी मारणं सोपं नाहीये. हम्म. कारण तो जे कवच घालून बसलाय ना, हम्म. ते कवच कुणाचंही काम नाही. ते आजकाल समाजानं दिलेलं आहे अजून. समाजानंच दिलेलं आहे. हम्म. तुम्ही आम्ही समाज त्याच समाजाचा भाग आहे. हो. आजच्या बापांची कवचे वेगळे आहेत, हो. आपल्या बापांची कवचं वेगळे आहेत. हो. त्या कवचातून तुम्ही मिठीपर्यंत जाऊच शकत नाही. हम्म. त्यामुळे त्यांनी अबोल त्यांचा साथ होता, त्यांचे आशीर्वाद, त्यांची पुण्य, त्यांचे संस्कार. डोळ्यात दिसतंय ते आता हा खुश आहे, नाराज आहे, रागवलेत, तेवढा संवाद आणि त्याच्यावरतीच प्रतिक्रिया देतात. हो. कधी बोलायचं त्यांना माहितीये. हो. मग तो रिस्पेक्ट पण आहे त्यांचा आपल्यासाठी. हो. सिमिलरली बायकोच असतं, हम्म. ती तोंडावर किती शिव्या घालते हो. पण तिच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये असतं की आपल्या कुटुंब प्रमुख आहे, माझा नवरा आहे, माझ्या मुलाचं काय आहे, याला यश मिळू दे. हो. संघर्ष होता, जॉब सोडताना स्वतःचं द्वंद्व होतं, हम्म. फॅमिलीपेक्षा पण आहे का नाही, स्वतःला हो. हजारो प्रश्न ते पडतात. विचार पटवून देणं की अरे हो बाबा. हजारो प्रश्न पडतात. हम्म. तुम्ही एका लेवलला पोहोचलेला असता, हम्म. गाडी, बंगला, मित्र सगळे लांब जातात हम्म. ज्याला तुम्ही असं काहीतरी निर्णय घेता. हम्म. पण फॅमिली सोबत असते, हम्म. तुम्हाला यश मिळत जातं. येस. जवळजवळ 18 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला इंडस्ट्रीत. सेल्स आणि तो जो अनुभव आहे तो आता बिझनेस करताना किंवा नेटवर्किंग मध्ये कसा अनुभव येतोय, उपयोगी कसा येतोय, आणि तो अनुभव तुम्ही कसा युटिलाइज करता? कारण लोक खूप अंडररेट करतात की मी 6 वर्ष एका कंपनीत होतो, मग बिझनेस चालू केला. अरे पण त्या 6 वर्षात तू जे मायक्रो मॅनेजमेंट बघितलं, पॅन्ट्री पासून ऍडमिन पासून तुमच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत, ते जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो ना तर ते बऱ्याच गोष्टी होतात. तर मग आता 18 वर्षाचा जो अनुभव तुम्हाला कॉर्पोरेटचा, हे सगळ्या जगाचा आणि ह्या विश्वाचा, आणि त्यानंतर तुम्ही ह्या फील्डमध्ये आहात, तर तो अनुभव कसा कामी येतो मग आता? बघा कसं असतं की मी कुठेतरी वाचलंय, हम्म. तुमचं नेटवर्थ हम्म. चांगलं नसलं तरी चालेल, हम्म. तुमचं नेटवर्क हम्म. चांगलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या 18 वर्षात माझं जे नेटवर्क झालंय हम्म. ते नेटवर्क पेक्षा कितीतरी मोठं आहे. हम्म. राहिली गोष्ट मॅनेजमेंटची, माझ्या सुदैवानी म्हणजे बरीचशी लोक आजची ती संकल्पना आहे की छोट्या कंपनीत काम नाही करायचं. हा. काय, हम्म. मला पगार कमी असला चालेल, मला तिथं नाही का पॅन्ट्री पाहिजे, हम्म. सेल्फी काढायला पाहिजे, मित्रमंडळी पाहिजे, कम्युनिटी पाहिजे, विकेंडला फिरायला पाहिजे. हम्म. मला 6 वाजल्यानंतर मॅनेजरनी कॉल नाही केला पाहिजे. हम्म. तुम्हाला सांगतो, मी 2011ला पुण्यात आलो ना, फोक्स वॅगन सारख्या ब्रँडमध्ये मी कॉर्पोरेट टीम लीडर होतो. हम्म. आम्ही गाड्या वॉश करायचो. हम्म. तेव्हा ऑक्ट्राय नावाचा प्रकार होता, वाकडला गाड्या असायच्या. हम्म. आम्ही वाकडवरून गाड्या ड्राईव्ह करण्याचो, ड्रायव्हर कमी पडायचे म्हणून. हम्म. आणि रिस्क अशी होती की गाडी जर ठोकली तर आमच्या नावावर, मालक नाही. तर मायक्रो मॅनेजमेंट इथून लक्षात येते की ऍज यू पॅन्ट्री, हम्म. डिलिव्हरी बॉय, हम्म. वॉशिंग वाला, अकाउंटंट काय करतो, किंवा नाही का एंट्री बुक. एंट्री बुक. म्हणजे मी माझ्या अकाउंटंटला किती वेळा शिकवलंय हम्म. क्रेडिट काय असतं, डेबिट काय असतं. हम्म. मी तर अकाउंटचा माणूस नाहीये, हम्म. पण हे तुम्हाला शिकायला मिळतं. हम्म. अनुभव पण तितकाच महत्वाचा असतो. म्हणजे उठला सुटला नोकरी केली असं पण नाही होत. हम्म. बऱ्याचशा शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. गोष्टी असतात म्हणजे शिकायला. नोकरी लय वाईट होती आणि त्याला शिव्या देऊन उपयोग नाही, तिथं तू काय शिकला. मी एवढंच म्हणतो बघा, नोकरीला शिव्या देऊ नका. हम्म. नोकरी तुम्हाला जी मिळाली ना, तो तुमच्यावरती देवाने केलेला उपकार आहे. नाही, किती लोकांना मिळाला. अहो हजारो लोक आहेत. हम्म. म्हणजे मी तुम्हाला आज ह्याच्या निमित्ताने सांगतो, मी परवा सीएनच्याकडे होतो. हम्म. सीए म्हणले माझ्याकडे किती लोक येऊन रडतात आहे, आता 50% टॅक्स कमी होणार वगैरे वगैरे. मी एकच प्रश्न केला, हम्म.
म्हणलं ते जे रडणार आहेत ना हम्म. त्यांना माझ्याकडे आणा. हम्म. काय बाबा 30 लाखातले 15 लाख गव्हर्नमेंट डिडक्ट करते ना. म्हणलं तू जॉब सोड, तुझ्या जागेवर 10 लाखात तेच काम करणारा माणूस हजर आहे. तुला 15 लाखात दुःख नाही, हम्म. 10 लाखात माणूस तयार होतो ना. हा. मग पॉइंट काय आहे की इथे तुमचा अनुभवाचा खेळ आहे. हम्म. तुम्ही काय होता, हम्म. म्हणजे मी एक वेळ जेवल्यापासून हम्म. ते आज मी या पॉडकास्टला बसलोय. हम्म. हा प्रवास बघितला तर आणि जॉब मध्ये तुम्हाला काय एटिकेट्स येतात, बाबा शिस्त का गरजेचं आहे, त्या आयुष्याच्या वयामध्ये धाक आहे बाबा कोणाच तरी, भले तो बॉस बाहेर भेटला तर आपण त्याला तोडू, पण आज त्याला धाक पाहिजे ना, आहे ना धाक की कोणाला तर अपडेट करायचं, एथिक्स आहेत, ईमेलचे एथिक्स आहेत, काय तर आहेत अशा गोष्टी ज्या शिस्तीत ठेवतात ठराविक वयानंतर. म्हणजे कॉलेज सुटल्यावर शिस्तीत राहण्यासाठी एक ती गोष्ट आहे. पाहिजे अंकुश म्हणा त्याला. हा. एक नोकरी हा एक अंकुश आहे. हम्म. थोडे दिवस तो ट्राय केलाच पाहिजे हा. तुम्हाला जागेवर आणायला. कारण तुम्ही जे- बिझनेस चालू केल्यावर कळेल की कसं चालवायचे. तुम्ही जे डोक्यात हवा असते की नाही हा. तुमच्या, और मी बिझनेस करणार वगैरे. मला कालच एका मुलाने प्रश्न विचारला, हम्म. नीटची एंट्रन्स दिली, नीट दिली हम्म. आणि मला म्हणला सर काय व्यवसाय चांगला की शिक्षण चांगलं. हम्म. डायरेक्ट नीट शिक्षण आणि व्यवसाय कंपॅरिझन. 12वी होऊन नीटची एक्झाम दिली त्याने आणि डायरेक्ट मला प्रश्न विचारला वर्कआउट करता करता, सर शिक्षण चांगलं की व्यवसाय चांगला. मी म्हटलं आता तुला उत्तर देत नाही, मी एक व्हिडिओ बनवेन त्याच्यावरती, मला टॉपिक आहे, मी तुला उत्तर देईन म्हणलं. त्याच्या आधी सगळे बॅकग्राऊंड बरेचसे घरात व्यवसाय वगैरे वगैरे. पण नोकरी आहे ना सौरभजी, थोडी करायला पाहिजे. नोकरीमध्ये 3 वर्ष घालवल्यावर लर्न, अर्न आणि रिटर्न या संकल्पनेत तुम्ही शिका गोष्टी. काय करतो तो वॉचमन, त्याची मेहनत काय बिचारायची, तो मॅनेजर कसा झाला, तो डायरेक्टर कसा झाला, हा प्रवास तुम्ही बघा. आणि आपला टीम लीडर कसं मॅनेज करतोय सगळं, की बाबा चला आपल्याला वाटतोय खडूस, पण सुट्ट्या कशा मॅनेज करतोय, कसं त्याला ह्याला नाराज होऊन देणार, काय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण ओनर होऊ किंवा आपण जेव्हा एम्प्लॉयमेंट देऊ तेव्हा ते आपण कॅच करू शकतो. आणि मला आता एक प्रश्न आला तुम्ही बोलत असताना, की आता ही जी पोरं आहेत ते डायरेक्ट शिक्षणाचं आणि व्यवसायाचं कंपॅरिझन करतात. शिक्षणाला जेवढं नॉलेज जास्त वाढतंय ना इंटरनेटवरती, तेवढं शिक्षणाची व्हॅल्यू कमी होती का या पोरांच्या नजरेत, की काय नाही शिकून काय करायचे म्हणतात, काय सांगाल तुम्ही? मुळात आपल्यात कन्फ्युजन काय माहितीये का, नॉलेज आणि एज्युकेशन ह्याच्यातला फरक लोकांना कळालेलाच नाही. चुकी त्याची नाही, पालकांचं म्हणणं काय, तू चांगलं शिक म्हणजे तुला चांगली नोकरी मिळेल. इथं मेन प्रॉब्लेम. तुला व्यवसाय करायचा ना कर, पण थोडा आधी शिकून घे. शिक्षण पण महत्वाचं आहे. हा अप्रोच असेल तर मुलं असं वागणार नाही. बरोबर. पण तुम्ही जर लहानपणापासून त्यांना बाळकडू देता, इकडे दिसतंय 20 वर्षाच्या मुलांनी स्टार्टअप केला, काय 1,000 करोडचा टर्नओव्हर केला, शेअर मार्केटमध्ये एकानी शाळा सोडली, ड्रॉपआउट झाला. आपण स्टोरी ऐकतो ना, अमुक अमुक एक कंपनीचा फाउंडर आहे, तो बघतोय ती पोरगण इकडे पप्पा त्याला म्हणतोय शिक्षण कर. म्हणून शिक्षण आणि ज्ञान ह्यातली जी गल्लत आहे ती मिटवली की हा प्रश्न मुलांच्या पुढे पडणार नाही. मुळात प्रॉब्लेम पालकांचा आहे सौरभ. काय झाले, माझं वय 40 वर्ष आहे, उशिरा लग्न झाले असेल समजा, जो मुलगा प्रश्न विचारतोय त्याच्या बापाचं वय 45 असेल किंवा 48 असेल. आता झालंय कसं, त्याचा काळ वेगळा होता आणि तो मान्यच करायला नाही तयार नाही की तुझ्या मुलाचा काळ वेगळा आहे. आत्ताच्या त्याच्या पुढे असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज वेगळ्या आहेत, मार्केट वेगळं आहे, तंत्रज्ञान आलेलं आहे. तू सेफ मध्ये राहिला. आता सेफचा जमाना नाही, स्पर्धात्मक युग आहे. तुम्हाला स्पर्धेला तोंड द्यावंच लागेल. एक्सपेरिमेंट आहे रोज नवीन, रोज तुम्ही सोशल मीडियात बघा ना, रोज इन्स्टाचा फीचर ऍड होतं. तुम्ही किती भले एक्सपर्ट असावं, आज तुम्ही संध्याकाळ ठरवता ही स्ट्रॅटेजी उद्या करायची, उद्या कळतं अरे गणलं. आणि जे काय थापा मारतात मला कळालं ते सगळं चुकी. मला माहितीये काय काय मला कळायला म्हणतो त्यांना मग सगळं खोटं. सिमिलरली त्या पालकाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे का बाबा माझी पिढी तुझी पिढी वेगळी आहे, ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. आता मुलांचं आयुष्य रोज बदलतंय. जनरेशन गॅप आता 30 वर्षावरून 3 वर्षावरती आलाय. जनरेशन गॅप 30 वर्षावरून 3 वर्षावरती. त्यामुळं हा प्रश्न मुलांना पडत राहील. जबाबदारी पालकांची आहे आणि तुमच्या आमच्यासारख्या मेंटॉरचे की त्यांना एज्युकेट करून योग्य मार्ग दाखवला, नाहीतर एक वय गेले की मुलं भरकटून. तर सर आतापर्यंत आपण जसे जसे मुद्दे आहेत तशी चर्चा करत गेलोय, पण मला अजून एक मुद्दा आठवतोय की जरा थोडासा ग्रामीण भागातला तरुण असतो ना, त्याचं वेगळं स्ट्रगल असतं
की त्याला मला त्याच कॉलेजला ऍडमिशन का घ्यायचं हे सांगणं अवघड असतं. फायनान्शियल कंडिशनची त्याची लढाई असते वेगळीच. मग त्यानंतर तो ते कॉलेज करतो, हातपाय मारतो, त्यानंतर शहरात येतून त्याला इथं आल्यावर कळतं की अरे मी तिथं एक नंबरला होतो पण इथं माझा एक नंबर कुठंच बसत नाही. मग तो नोकरी करतो थोडे दिवस आणि त्याला जसं तुम्हाला मला ज्ञात झालं की नाही बाबा हे नाही माझं, मला काहीतरी करायचं. मग त्यावेळी तो लय एकटा पडतो. म्हणजे अशा वेळी त्याला सपोर्ट पहिल्यापासून कुठल्याच गोष्टीला नसतो, कारण ती रिबेलियन भावना असते नाही का, की घराच्या विरुद्ध जाऊन मला शिकायचंय, नोकरी करायची, बाहेरच्या शहरात जायचं आणि आता बिझनेस करायचा. मग तो शहराकडचा मुलगा असेल तर त्याला थोडंसं वातावरण आहे की बाबा कसं आहे, काय आहे, फ्रँचायझिंग काय आहे, ब्रँड्स कसे आहेत, हे मोठे मोठे बोर्ड काय आहेत. पण जेव्हा एखादं गावाकडनं पोरगं येतं ते नोकरी करतं आणि त्याला आता वाटतंय की नाही नोकरीत काय नाही, मला बिझनेस करायचा आहे. तर तुम्ही पण तिथूनच सेम जर्नी, तर काय सांगाल तुम्ही त्या पोराला? तुम्ही जर ओव्हरऑल व्यावसायिक जे आहेत आजपर्यंतचे इतिहास काढला तर तुमच्या हेच लक्षात येईल की सगळे रिबेलियन होते. असं सहजासहजी नाही का प्लॅनिंग करून बिझनेस जो होतो तो बऱ्यापैकी गणतो. रिबेलियन्सनाच माहित असते की संघर्ष काय. म्हणजे जे म्हणतात ना तुला होणार नाही ते म्हणतो आता बघ. आता दाखवतो तुला, आता दाखवतोच काय नाही का. ग्रामीण भागातल्या मुलांना मला एकच म्हणणं आहे, मी सुद्धा ग्रामीण भागातून आलो, तुम्ही ग्रामीण भागातून आहे. पहिली गोष्ट लाज सोडून द्या की मी ग्रामीण भागातला. ग्रामीण म्हणजे काय, परग्रहावरचे आहे का? अभिमान पाहिजे तुम्हाला, अभिमान पाहिजे. तुम्हाला पटायचं नाही जे ग्रामीण भागातल्या मुलांना आणि आजकालच्या तरुणांना शिकायला मिळतं किंवा त्यांच्याकडे जे खरं व्यवहार ज्ञान आहे ते शहरी भागातल्या लोकांच्याकडे, मुलांच्याकडे नाहीये, मी ठामपणे सांगू शकतो. व्यवहार ज्ञान म्हणतोय, ठीक आहे. राहिली गोष्ट गावातल्या मुलांनी इकडे येऊन उद्योग करायचा वगैरे वगैरे, 10 वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः 2010 पासून काळ बदलला. इंटरनेट जसं जसं आलं तसं तसं काळ बदलला. आणि मला अगेन मी थोडासा असा मूवीचा डायलॉग मला आठवला, केजीएफ मधला, केजीएफ 2 मधला. त्यावेळेला तो केजीएफ मधला नाही का रॉकी म्हणतो, वर्ल्ड इज माय टेरिटरी. आता ती वेळ आहे, तुम्ही कुठल्याही पण गावाच्या कोपऱ्यात बसा, अख्खं जग तुमचं मार्केट आहे. अख्खं जग तुमचं मार्केट आहे. तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. काय, मी गावाकडचं आहे, मला बोलायला जमल का, मला इंग्लिश येतंय का, मला लोक काय म्हणतील, मी कसा दिसतोय, मी कसा हसतोय, मी कसली कपडे घालतोय, यांनी फरक पडत नाही तुमच्या खिशाला. अल्टिमेटली तुम्ही कमवताय ना, मॅटर करत नाही, मॅटर करत नाही, तुमच्या खिशात पैसे आले पाहिजेत. आणि गावातल्या लोकांना, मुलांना मला खरंच सांगायचं आहे, पहिले त्या लोकांपासून लांब राहा जे म्हणतात ना पैसा गरजेचा, पैसा महत्वाचा नाही. म्हणजे स्वतः मोठी मोठी पाकिटे घेऊन भाषणं देतात, पैशाला काय महत्व देऊ नका. पैशापेक्षा तुमची नीतिमत्ता महत्वाची, मानसिकता. अरे कशाला पाहिजे तुझी नीतिमत्ता, माणुसकी? पैसा आला की सगळं येतं, नीतिमत्ता येते, माणुसकी येते, आरोग्य येतं, सर्व येतं. मुलांनी ह्या लोकांपासून लांब राहिलं पाहिजे. तिथं बसून इंटरनेटचा वापर करून कट्ट्यावर कुठेतरी रील फॉरवर्ड स्क्रोल करत बसण्यापेक्षा व्यावसायिक ज्ञान घेतलं पाहिजे. आज गावातल्या पोराला अमेरिकेचा कोच अवेलेबल आहे, भारतातला सगळ्यात मोठा कोच अवेलेबल आहे, तुम्ही त्यांचं शिका आणि तिथूनच व्यवसाय सुरूच करा. आज ट्रान्सपोर्टेशन स्ट्रॉंग झालंय, इंटरनेट स्ट्रॉंग झालंय, एज्युकेशन स्ट्रॉंग झालंय, सगळीकडे म्हणजे जग एक टेरिटरी झालं, कनेक्टिव्हिटी भरपूर आहे, पूर्ण जग एक टेरिटरी झालंय. आता तुम्हाला बंधनच नाही. तुझं गावातला घेत नाही ना भावकीतला, नको विकूस, त्याला विकूच नको ना. आज असं नाही की चौका चौकात दुकान टाकूनच व्यवसाय होतोय. ते आमची आजी म्हणायची, घरच्या डॉक्टरचा गुण येत नाही किंवा गावातला देव पावत नाही. हा प्रॉब्लेम आहे मराठी माणसाचा. गावात ज्योतिबाचं देऊळ आहे पण तुम्ही जाता कुठं, कोल्हापूरलाच. विठ्ठल रुक्मिणी देऊळ गावात नाही का, पण तुम्हाला जायचं असतं पंढरपूरला. सेम तसं आहे, गावातल्या माणसाला तुम्ही आवडणारच नाही, पण तुम्ही तुमचा प्रवास का थांबवता? तुम्ही बिंदास सुरू करा, कुठूनही सुरू करा, कधीही सुरू करा, आहे तसं सुरू करा, आहे तेवढ्या पैशात सुरू करा, आहे तेवढ्या रिसोर्सेस मध्ये सुरू करा. लगेच सेंचुरी होत नाही. ट्रिपल सेंचुरी करा, डबल सेंचुरी करा किंवा सिंगल सेंचुरी करा किंवा मॅच जिंका, सुरुवात एका रन पासूनच होते. शून्य फोडावाच लागतो आणि तो शून्य म्हणजेच कम्फर्ट झोन. आणि गावातल्या लोकांनी पण त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आलं पाहिजे. माझा कट्टा, माझी भावकी, माझा भाव, माझा जोडीदार, माझा काय असेल ते नाही का, अजून एक माझा नेता, हे बंद केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ग्रामीण भागातल्या मुलांनी बघा काय शिकलं पाहिजे, तर त्यांनी आता कार्यकर्तेपासून उद्योगकर्ते हा प्रवास सुरू केला पाहिजे.
असं का? आणि कारण की कार्यकर्ते होऊन तुमचा काही फायदा नाही. कार्यकर्ते झाला की तुम्हाला मागणं पळायला लागेल. उद्योगकर्ते झाला की ते तुमच्या मागणं पळतील. उद्योगकर्ते व्हा. कारण उद्योगकर्त्यांच्या जीवावरतीच त्यांचं राजकारण चालू. कळतंय का तुम्हाला? इनडायरेक्टली मला काय म्हणायचं की फंड पाहिजे. उद्योगकर्ते व्हा. तुमचा सरपंच, तुमचा नगरसेवक, कोणी पण असं तुमच्या मागणं येईल. इकडं तुम्ही साहेब म्हणणार, इकडं आलं की ते तुम्हाला साहेब म्हणणार. म्हणून कार्यकर्ते न होता आता उद्योगकर्ते व्हा. उद्योगकर्ते व्हा तुम्ही. आता पण अजून एक गोष्ट आहे, तुम्ही खूप ब्रुटली बोलता सगळ्या गोष्टींना, हेच मला आवडतं. कारण असे खूप कमी लोक असतात जे असं भाष्य करतात. कारण काय आहे, सगळ्यांना ना फेवरेट व्हायचंय. बाबा नाही आवडतोय माझा, पण कुणाला आहे ना एका ठराविक वयानंतर 25 गाठल्यानंतर तुम्हाला असे लोक नाहीत आवडत. तुम्हाला स्पष्ट वक्ती लोक आवडतात. तुम्हाला असे लोक आवडतात की काही तर तुम्हाला असे सांगून जातील की 2-3 वर्षांना वाटेल की अरे हा भाऊ 2-3 वर्ष आधी मला हे बोललेले. आता बिझनेसचं पण लय वातावरण होते सर, म्हणजे फेल्युअर पण लय या क्षेत्रात, की तुम्ही बघता की एवढे एवढे स्टार्टअप असे बंद पडतायत. किंवा तर हे जे वातावरण होतंय ना की बिझनेस करायचा आहे, मला स्टार्टअप करायचा आहे, किंवा प्रत्येकाच्यात गुण असतो, काहीतरी स्पार्क असतो, मगच तो म्हणतो मला बिझनेस करायचा आहे. आयदर तो म्हणतो मला कुणाचं तर बघितलंय त्याला जमते तर मला जमणार नाही. मग बिझनेस 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 हे वातावरण सगळं होतंय, उद्योजकतेकडनं वातावरण होतंय. एवढा सोपा आहे का हो सर बिझनेस करणं? खरं तर बिझनेस सोपा नाही. बिझनेस अवघडच आहे. जे काय शुगर कोटेड तुम्ही बघताय, रील्स बघताय, शॉर्ट्स बघताय, यशस्वी उद्योजकांच्या स्टोऱ्या बघताय, ते एका दिवसाचा प्रवास नाही. असंख्य चढ उतार आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी बघितलं, रॅपिडो नावाचा ब्रँड आहे. त्याचे 8 स्टार्टअप फेल झालेत. हा त्याचा 9वा स्टार्टअप. आणि असे तुमच्या आजूबाजूला आहे ना बरेचसे उद्योजक आहेत, त्यांचे हजारो, नाही का हजारो म्हणता येणार नाही, पण बरेचसे हजारो लोक उद्योजकांचे व्यवसाय फेल गेलेले आहेत आणि त्यांनी न खचता पुन्हा सुरुवात केली. तुमच्याकडे हे स्पिरिट पाहिजेच. शिवाजी महाराजांना आला नव्हता का सेटबॅक? पुरंदरच्या तहात महाराज पूर्ण, म्हणजे सगळ्यांना वाटलं अभि तो शिवा गया. पण महाराज असे होते, बोलायचं काम नाही. 2 पावलं मागं आले आणि परत त्यांनी जी झेप घेतली ती आजही जगाला ना अशी प्रेरणा देऊन जाते. तुम्ही किती मरगळलेले असा. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, म्हणजे माझी प्रेरणा किंवा कुठल्याही उद्योजकाची प्रेरणा ऍटलिस्ट भारतात तरी, म्हणजे शिवचरित्र मी असं नाही का असं पारायण केलेले मी, अक्षरशः पारायण केलेले. वाचून झाले की परत वाचायचं, वाचून झाले की परत वाचायचं, वाचून झाले की परत वाचायचं. आणि मी नेहमी म्हणतो की तुम्हाला कधी व्यवसायात, तुमच्या दैनंदिन लाईफ मध्ये असं फेल्युअरची भीती आली काय? कुठल्याही शिवचरित्र कुणी लिहिलंय, कसला इतिहास लिहिलाय, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, त्यात पडायचंच नाही. कुठलंही शिवचरित्र होतं, रॅन्डमली कुठलंही पान उघडा, एक पान वाचा आणि ठेवून द्या. फक्त पाणी, बस एक पान वाचा, काही असू दे, त्यात नुसता रेफरन्स असू दे, लेखकाचं मनोगत असू दे, काही असू दे. शिवचरित्र तुम्हाला कधी फेल्युअर आलं, शिवचरित्र उघडा, कुणाचंही उघडा, मी नाव घेत नाही, कुणाचंही उघडा, कुठलंही पान उघडा आणि एकच पान वाचा, झाकून ठेवून द्या, बस. मग तुमचा जो प्रश्न होता ना की बिझनेस करणं एवढं सोपं आहे का, मग तुम्हाला वाटेल त्याच्यापेक्षाही सोपं आहे. 350 वर्षापूर्वी लिमिटेड रिसोर्सेस मध्ये महाराजांनी जो संघर्ष करून आजही प्रेरणादायी ठरतात. काय ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट स्किल, कुठला माणूस कुठं पेरायचा, त्याला काय जबाबदारी त्याच्या. व्हॉट्सअप नव्हता, संदेश पोहोचवायचे, इंटरनेट नव्हता, म्हणजे आणि आर्किटेक्चर काय. तिकडे प्रतापराव गुजरांनी बेहलोल खानाला सोडला, किती फास्ट खबर आली असेल की त्यांच्या टप्प्यातच होता बेहलोल खान आणि 7 जण परत गेली. ते काही शेकडो मैलचे घोडेस्वार करून, म्हणजे प्रवास करून गेले नाही, बेहलोल खान टप्प्यातच होता. पण बेहलोल खान तेवढ्या अंतरात जायच्या आधी शेकडो मैल दूर महाराजांपर्यंत निरोप पोचून परत आला पण होता. इमॅजिन करा तुम्ही. आणि ते 7 जण घोड्यावरून जाऊ शकले, म्हणजे किती टप्प्यात होता बेहलोल खान, जास्त लांब गेला नव्हता. आता आपण हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे ही गोष्ट, मोबाईलच्या दुनियेत इम्पॉसिबल आहे. आता किती प्रॉब्लेम, व्हॉट्सअपचा मेसेज गेला, इंटरनेट नाही, नेटवर्क नाही, मेसेजच चुकला, लाग भानगडी. आणि ह्यात डेडिकेशनचा पण भाग आहे ना, की मी ज्या माझ्या राजासाठी करतोय ते जण माझं ध्येय सेम आहे. मग हे बिझनेस मध्ये किती महत्वाचं आहे सर, की तुमचा एम्प्लॉई, तुमचा कामगार, ते जण तुमचं नातं कसं असलं पाहिजे. खरं खरं सांगतो, आजचा काळ बदललेला, मी पण त्या माइंडसेट मध्ये होतो, मी पण त्यातून शिकलो. पहिले तर म्हणजे तुम्ही एम्प्लॉई जो आहे ना, एम्प्लॉई तो घेताना तो कसा पाहिजे माहितीये का,
तो खरंच गरजूच पाहिजे. नाही तर आता मी मगाशी सांगितलं तसं सगळ्यांना चकाचौंध पाहिजे. भारी ऑफिस, पगार कमी असला तर चालेल, तसं एम्प्लॉय तुमच्या कामाचा नाही. ऍटलिस्ट सुरुवात करताना बरोबर आहे. तुम्ही त्याच्या बरोबर जेवताय का त्याच्या ताटात जेवताय ह्याच्याशी त्याला काही देणे घेणं नाही. तुम्ही त्याच्या खिशात किती देताय हे महत्वाचं. आज मी चित्रकार मध्ये म्हणजे हे जे आहे, आम्हाला खूप प्रसंग आले. म्हणजे मला 5 वर्ष लागली हा ब्रँड उभा करायला. काय आणि बऱ्याच लोकांनी चुना लावला, एम्प्लॉयनी चुना लावला. पण जे माझ्यासोबत टिकले तेच माझे होते. आणि ती निष्ठा आतून असायला लागते. बरोबर आहे. ती तुम्ही कुणाला उसनवारीने द्यायची नसते निष्ठा. महाराजांनी कुणाला दिली नव्हती. ती त्यांच्यातच निष्ठा होती की हा जो राजा करतोय, हा जो माणूस करतोय ते काहीतरी समाज कल्याणाचं ना आपले स्वराज्याचं भलं काम आहे. माझ्या बायका पोरांचं चांगलं होणार आहे. त्याला समाज विमाज कळत नव्हतं त्यावेळेस. नाही, माझ्या बायका पोरांचं, माझ्या वाडी वस्तीचं चांगलं होणार आहे आणि मग मला हे केलंच पाहिजे. ह्या परमेश्वरी कार्यात मला ती भावना ज्याच्या मनात असते तोच तुमचा चांगला टीम मेंबर होऊ शकतो, चांगला एम्प्लॉय होऊ शकतो. आणि अजून एक आहे, म्हणजे आता हे प्रश्न बाजूलाच राहतात कारण इतके प्रश्न उभे राहतील माझ्या डोळ्यापुढं, इतक्या समस्या आहेत सर, की बऱ्याच उद्योजकांचं असं म्हणणं येतं की पोरं येतात, कामगार नाही असा विषय नाही. कुठलाही बिझनेस पोरं येतात, अनुभव घ्यायच्यात आणि आपल्याकडच दुकान टाकतात. मग काय करायचं? कोण अनुभव घ्यायला आलाय, कोण काम करायला, हे कसं ओळखायचं या गर्दीत आता? मी सुद्धा त्यातलाच एक बळी पडलेला माणूस आहे. काय चुना लावला तर बघा, एम्प्लॉय मध्ये मी जसं म्हटलं तसं ना, तुम्हाला डिफाईन करायलाच पाहिजे. आणि ते असं पहिल्या दिवसापासून होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ क्रिकेटची टीम निवडायची, एक जण निवडतो का? कॅप्टन असतो, अनुभवी खेळाडू असतात, आयसीसी असते, बीसीसी असतं, असं करतो आणि पण ऐन वेळेला तो गणतो. हा प्रवास आहे, हा एम्प्लॉय निवडीचा प्रवास आहे. तर हा बिझनेसमनचा प्रवास आहे, हा न संपण्यासारखा आहे. तुम्ही एक माइलस्टोन अचीव्ह करताना व्यवसायामध्ये, तेव्हा तुम्हाला फरक नाही पडत. पण मग त्या एम्प्लॉयला असं जाणून देणं गरजेचं आहे का हे आपलंय, हे किती महत्वाचं? नाही होत, तसं नाही. मी तुम्हाला सांगतो, हे पण कामाचं नाहीये. काय त्याच्या मनातच जर खोट असेल ना, तुम्ही त्याला किती पण जाणवून द्या, त्याला स्टेक द्या कंपनीत, ते तुमच्या भाषेत ते बेनं बाहेर जातं आणि दुसरीकडे पार्टनरशिप मागायला जात. त्यामुळे हे पण काही कामाचं नाही. हा प्रवास आहे. जसं डॉक्टर प्रॅक्टिस करत राहतात ना, रोज नवीन आजार, रोज नवीन औषधं, तसं तुम्हाला हे चालूच ठेवायला लागतं. म्हणजे सेम बिझनेसचं तसं आहे. बिझनेस सेम तसं आहे. अनादी अनंत काळापर्यंत हे राहणार. तो माणूस आहे एम्प्लॉई, त्याच्याही महत्वाकांक्षा आहेत. तुम्ही व्यवसाय सुरू केलाय त्यालाही करू वाटणार. मला तर असं वाटतं, आता मी नवीन एक प्रकार सुरू केलाय, कदाचित तो सक्सेसफुल होईल. मी आता काय करतो माहितीये का? अच्छा, तुझं यातलं स्किल आहे, एक काम कर, तू माझ्याकडे ये, आपण एक काळ ठरवू. या काळानंतर मी तुला हे सेट करून देतो. तू माझा कॉम्पिटिटर होण्यापेक्षा माझा सहकारी हो. माझी कामं तू शेअर, कोलॅबरेशन करूया. माझा आता ब्रँड नेम झाले, तू माझ्याकडे हे काम शिक, ठराविक वेळेनंतर तू ठरव तुला जॉब व्यवसाय करायचा, ओके, माझ्याच हाताला धर, मी तुला सुरू करून देतो. आणि हे बघा तुम्ही आता आपले जे ग्रोसरी स्टोअर्स वाले आहेत, मारवाडी लोक वगैरे, ते काय करतात, 13-14 वर्षाचा मुलगा आणतात, 5 वर्ष तयार होतो, वयात आला, त्याला 5-10 वर्षात धंदा कळला की त्यालाच दुकान उघडून देतात दुसरीकडे, भांडवल लावतात, पार्टनर घेतात आणि एका ठराविक पार्टनर निसटले की त्याला म्हणतात तू दुसऱ्या दोघांना तयार कर. आता ही भावना गरजेची, तरच एम्प्लॉय टिकेल आणि आपल्यात उद्योजकता वाढ. भांडवलाचा विषय निघाला, बिझनेस करायचा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, इच्छाशक्ती आहे, घरातल्या विरुद्ध जाऊन करायचा निर्णय घेतला आणि त्यांचा सपोर्ट पण मिळवला की बाबा कर, पण भांडवलाचा विषय निघाला आणि तो आकडा कळला की लोक माघार घेतात. हा विषय कसा मॅनेज करायचा? तुम्ही जे घरातल्यांचं बोलला ना भांडवलाच्या बाबतीत, 2 प्रकारचे रिबेलियन असतात. एक ज्याला परिस्थितीनेच घायाळ केले, दिसते 18 विश्व दारिद्र्य घरात आहे आणि बरोबरची पब्लिक काय करते, माझ्याकडे टॅलेंट आहे आणि तो करतो. त्यात घरातल्यांचा विरोधही नसतो, बाबा कर काय तर पोटाला आण, आणि तो करत राहतो. चहा विकण्यापासून ते बरेचशी उदाहरण आहेत आपल्याकडे आणि ते मोठे झाले, त्यांनी साम्राज्य बघितलं. आणि दुसरे एक रिबेलियन असते इगोस्टिक, मजबूत पैसा असतो घरात, काय तर म्हणे मी आई बापाकडून घेणार नाही. का घेणार नाही? माझा प्रश्न आहे, का घेणार नाही? नाही मला त्यांच्यासाठी, माझं मला करत, अरे
एवढा मोठा झालास, अजूनही तुझी पॅन्ट हम्म. त्यांनीच दिलेली हम्म. ती चालते तुला. हम्म. 2 टाइम गिळायला तिथं जातोय ते चालतंय तुला, त्यांचे पैसे का घेत नाहीस? माघारी दे परत. दे ना तू. माझं म्हणणंच ते, त्यांना पार्टनर कर, हम्म. त्यांना प्रूव्ह करून दाखव, अजून येतील. काय भांडवल, मी नेहमी म्हणतो, व्यवसाय उभा करायसाठी भांडवल लागतच नाही. हम्म. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? मला अमुक एक व्यवसाय करायचा आहे. हम्म. इथं प्रॉब्लेम, इथं भांडवल लागतं. हम्म. तुम्ही म्हणजे, मी क्रिकेटमध्ये एंट्री केली, मला डे 1 ला सचिन तेंडुलकर बनायचं, इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. तुला जर डे 1 ला सचिन तेंडुलकर बनायचं असेल, तर डे 1 ला सचिन तेंडुलकर काय होता ते आठव. त्याने जिथून सुरुवात केली, म्हणजे मी सचिनची स्टोरी ऐकली. पहाटे 4 वाजता त्याला लोकलनी जावं लागायचं, घरापासून मैदान लांब होतं म्हणून. तो संघर्ष दिसतोय का? विराट कोहलीची स्टोरी तेच आहे की तो सीझन क्रिकेट का रणजी क्रिकेट खेळत असताना मध्ये बॅटिंग सुरू असताना वडील वारले रात्री, तरी दुसऱ्या दिवशी तो मैदानात होता बॅटिंग कंटिन्यू करायला. आता कुठे तो मग विराट कोहली झाला. मग तू ती तयारी ठेव, तू डे 1 पासून तयारी ठेव. तुला भांडवलाची गरज नाही, इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे माणसाची. भांडवल कुठूनही उभा राहतं. ट्रिपला जाताना जुगाड करता, पैसे उभा राहतात की नाही? तुमच्या फेवरेट माणसाला तुम्हाला गिफ्ट द्यायचंय, भांडवल उभा राहतं की नाही? तेव्हा कुठून येतं भांडवल? मग तुम्ही मित्रांच्याकडे जाता, उधारी करता, कुठेतरी. त्या भांडवलावरून लक्षात आलं, मी तुम्हाला नक्की सांगेन. साधारणतः 2003चा काळ आहे, 3-4ला मी ग्रॅज्युएशनला होतो, आणि तेव्हा डीजेचं फॅड आलेलं. भांडवल उभा कसा करायचं? आमच्या मंडळाने ठरवलं 5,000 वर्गणी काढायची प्रत्येकी. 5,000 2003 साली, म्हणजे आता किमान 20-25,000. आम्ही लागणी करायला जातो ऊसाच्या, ग्रुप मिळून. ते ताग मोडायचं, गावाकडे असते ना, ताग मोडायचा, सोयाबीन भुईमुग टोकायचा, काय ते रानातली शेतातली वाकोरी करायची, असली कामं केली आम्ही. 5,000 रुपये गोळा केलं. भांडवल कुठे नाही उभा राहतं? इच्छाशक्ती पाहिजे भांडवलाला. काय तुमच्या मनात जर तयारी असेल ना, मनगटात जर ताकद असेल ना, तुम्हाला भांडवल कुठे नाही उभा राहतं. उद्योजकता बिझनेस हे क्षेत्र कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही? माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने उद्योग क्षेत्रात आलं पाहिजे. का सांगू का? ही जी अनएम्प्लॉयमेंट आहे, ही जी दरी आहे, ही जर भरायची असेल तर कोणीही सरकारमध्ये, जगातल्या कुठल्याही देशात येऊ दे, आज आपल्या देशाचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याकडे उद्योजकता अजून खूप मोठी होऊ शकते. ती इतकी मोठी होऊ शकते की आपण जगातला कुठलाही मोठा देश असेल, चायना असेल किंवा US असेल, त्याला टक्कर देऊ शकतो. अब्दुल कलाम म्हणायचे की देशाची लोकसंख्या तिला निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघू नका, तिला पॉझिटिव्हली बघा, की ही एवढी लोकसंख्या तुम्हाला महासत्ता करू शकते. रिसोर्सेस वापरले तर, रिसोर्सेस राईट वेनी वापरले तर. आणि म्हणूनच खास करून ग्रामीण भागातल्या लोकांनी ना व्यवसायाला जास्त सुरुवात केली पाहिजे. तुम्ही म्हणला ना व्यवसाय कुणी केला पाहिजे, कारण ग्रामीण भागात सगळं आत्ता तरी स्वस्त आहे. मॅन पॉवर स्वस्त आहे, रिसोर्सेस स्वस्त आहे, ट्रान्सपोर्टेशन स्वस्त आहे, सर्व स्वस्त आहे, इझिली अवेलेबल आहे, नेटवर्क तिथं गेलेलं आहे. आणि तुम्हाला ते म्हणतात ना, शॉप करायची गरज नाही. लेंग्यातल्या म्हाताऱ्याच्या तंगूच्या पिशवीत बी लाख रुपये आहेत. आणि ते नाही, तुम्हाला पण बिझनेस करायचा असेल तर तुम्ही सकाळी वैरण काढून आला आणि परत दुकानात बसला तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना. पण इथं नाही ना चालत. इथं तुम्ही गाडी कोणती आणली, शर्ट कुठल्या ब्रँडचा घातलाय. म्हणून व्यवसाय सगळ्यांनीच करायला पाहिजे. आणि उद्देश, जो माझा व्यवसाय काय उद्देश सुरू करण्यामागचा, की बाबा मला 4 लोकांना तरी रोजगार देता आला पाहिजे, त्यांचं घर चालवता आलं पाहिजे. ही प्रेरणा घेऊन प्रत्येकाने व्यवसायात उतरलंच पाहिजे. हा माझा म्हणजे अट्टाहासच आहे किंवा माझं स्वप्नच आहे. शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे 2-3 प्रश्न आहेत की आपण जेव्हा म्हणतो की नाही का उद्योग करायचा आहे, बिझनेस चालू होतो, काही लोकांना तुम्ही बिझनेस कोचिंग मध्ये पण बिझनेस कोचिंग करता, तुमच्या अनुभवातून समजतं. तुमच्यासारखे गुरु किंवा बरीच लोक जे अनुभव आहेत ते नाही मिळत सगळ्यांना. मग एकटा तो लढायला जातो, अनुभव बाजूला ठेवतो, म्हणतो काय नसते, रिस्क मनगटात ताकद पाहिजे, आणि मग होतो लॉस. मग ह्या लॉस मधून रिकवर कसं व्हायचं
गमावलेला स्वतःचा विश्वास असतो तो कसा माघारी मिळवायचा, आणि आपल्यावर जो विश्वास गमावलेला असतो घरातल्यांनी आणि अवतीभोवतीच्यांनी तो कसा माघारी मिळवायचा. लॉसच्या बाबतीत म्हणाल तर आमची स्टोरी मी सांगेन. आता रिसेंटली 4-5 महिन्यापूर्वी एका जवळच्या माणसाने, ओळखीच्या माहितीतल्या मराठी माणसाने आम्हाला फसवल्यातच जमा. म्हणजे आमचा जवळपास 20 लाख रुपयाचा लॉस झाला मी चित्रकारच्या डेव्हलपमेंटमध्ये रिसेंटली. आणि आम्हाला पूर्ण सेटबॅकच बसला. इतका सेटबॅक बसला की बस आता नाही होत. आता की नाही का तो पुरंदरचा तहच आठवला मला महाराजांचा. अपक्या म्हणजे असं थोडस मनात आलं. बाकीच्यांना जास्त घरातले, फॅमिली, कुटुंब, मित्र मंडळी, हितचिंतक, सो कॉल्ड हितचिंतक असतात ना, की कधी हे खड्ड्यात जाते, त्यांना जास्त काळजी वाटली की इनडायरेक्टली आता संपला, आता याचा बाजार उठला. पण कमबॅक करताना एक माणूस म्हणून तुमच्या मनात डिप्रेशन, फेल्युअरची भावना येणं साहजिक आहे. ती आलीच पाहिजे, नाही तर तुम्ही माणूस नाहीये. साहजिक आहे. तुम्ही काहीतरी मिळवायला जाते आणि तुमच्या हातून निसटते, तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. वाटू द्या, त्याला वेळ द्या, त्या भावनेला सुद्धा वेळ द्या. स्वतःला शांत करा, सगळं थांबवा. काही जग कुठं जात नाही, तुम्ही काय रस्त्यावर येत नाही, लॉस होत नाही, तुम्हाला जेल होत नाही, काही सुद्धा होत नाही. 20 लाख काय 20 करोड जरी झाले तुमच्याकडे खिशात 1 रुपया नसला तरी तुमचं आयुष्य कुठं जात नाही. लक्षात घ्या. तुम्ही घाबरणं बंद करा, आत्मचिंतन करा. त्या लॉसला पहिली गोष्ट कुठलाही व्यवसायातला, बरं का, आम्ही तुम्ही उधळून आलाय तसला लॉस नाही. व्यवसायातल्या लॉसला लॉस म्हणणं बंद करा. पहिला नियम. त्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट समजा. पैसे अक्कली किती घेतली, बस लर्निंग समजा. आम्ही ठरवलं, मी आणि माझ्या पार्टनरने, की सुरुवातीला वाईट वाटलं, शिव्या घातल्या, सगळं झालं आमच्या आतल्यात, नाही का. प्रोफेशनली काय आपण बोलू शकत नाही ना, सो कॉल्ड. पण आम्ही स्वतःला समजावलं की आपण यातून काय शिकलो. आता इथून पुढे माणूस निवडायचा कसा, त्याला पैसे द्यायचे किती, कुठलं काम करायचं, कुठल्या कामाला किती पैसे लावायचे, किती वेळा लावायचे, किती प्रमाणात लावायचे, कुठून उचलायचे, हे सगळं आम्ही शिकलो. कदाचित आम्ही एखाद्या मोठ्या हार्वर्ड मध्ये जाऊन हे शिकलो नसतो. ते आम्हाला 20 लाख शिकलं, आमच्या लॉस मध्ये शिकलं. त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा व्यवसायात लॉस होईल, बरं असं नाही की आमचा कधीच होणार नाही, लॉस होत राहणार. प्रत्येक वेळेला जेव्हा व्यवसायात लॉस होईल तेव्हा त्यातून काय शिकता येईल बघा. काय त्याला इन्व्हेस्टमेंट समजा, त्याला लर्निंग समजा, स्वतःला वेळ द्या, सोल्युशन वरती काम करा, बाहेर पडण्याचे मार्ग शोधा. त्याच झालं 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 म्हणत नाही बसलो, झालंच म्हणा, संपलं. पास्ट तर बदलू शकत नाही तुम्ही. काय म्हणतो ना आपण, एखादं रिलेशन ब्रेकअप होतं तेव्हा काय म्हणतो, मूव ऑन करा. मूव ऑन करा, हो गया भाई, अब इसको रिकवर करेंगे, इससे बड़ा कुछ हासिल करेंगे. या पद्धतीनेच तुम्ही बिझनेस मधून लॉस करू. ह्याच्यापेक्षा दुसरा औषध नाही. हा खड्डा भरायला हा खड्डा काढू नका. स्पीड कमी करा, रणनीती तयार करा, तुम्हाला मार्ग नक्की सापडतो. माझा सेकंड लास्ट क्वेश्चन हाच आहे की आता तुम्ही एक बिझनेस कोच आणि बिझनेसमॅन म्हणून बरेच बिझनेस अनालिसिस केले असतील, करताय, निरीक्षण आहे. कॉमन चुका काय आहेत आता स्टार्टअप्स मध्ये किंवा नवीन बिझनेस मध्ये, काय चुका होत आहेत लोकांकडून? कॉमन चुका काय आहेत माहिती आहे का? सगळ्यात महत्वाची चूक आहे तो माइंडसेट. तुम्ही व्यवसाय सुरू करताना तुमचा माइंडसेट काय, हे युनिव्हर्स फार मोठं आहे, ब्रह्मांड, नाही का. मी म्हटलं तसं व्यवसाय करायला इच्छाशक्ती लागते. आता ती इच्छाशक्ती किती प्रबळ आहे त्याच्यावरती तुमची सगळी गणितं ठरतात आहे. म्हणजे काय, फक्त समोरच्याची जिरवायची म्हणून मी इथं चहाचा गाडा टाकला, तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. अमक्यानं अमकं अचीव केलं म्हणून मी पण करणार, तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही किंवा तुमचा बिझनेस वाढू शकत नाही. कॉमन चुका ह्याच आहेत. कुठलाही रिसर्च न करता, त्या व्यवसायाबद्दल बेसिक नॉलेज न घेता, मला हे का करायचं हे माहित नसतं, काय करायचंय ते लांब, का करायचंय, का मला चांगली लाईफस्टाईल, मला भरपूर पैसे पाहिजे, नाही होणार. माइंडसेट, पैसे कमवणे हा माइंडसेट पाहिजेच पाहिजे, बट तो योग्य डायरेक्शन आहे का, तुम्ही त्याच्यासाठी व्यवस्थित अभ्यास केलाय का, रिसर्च केलाय का, कॉम्पिटिटर अनालिसिस केलंय का, त्या सगळ्या गोष्टी न करता आपण त्यात उतरतो. आणि आज खास करून आहे ना, म्हणजे हे क्षेत्र जितकं आकर्षित आहे मीडियाचं, हे काहीतरी रील बघायची, ते मी हेच करणार आहे म्हणायचं,
सगळ्यांना कामाला लावायचं, घरादाराला स्वतः पण कामाला लागायचं, बिझनेस मध्ये उतरायचं. आणि सगळ्यात अजून एक खोड काय माहितीये का, एकाच नावाचे 1000 बिझनेस, एकाच नावाचे 1000, अमुक अमुक टी स्टॉल, लोगो बी सेम. एका चौकात 3 दुकानं, मालक 3 वेगळे वेगळे, एक ह्याची त्याला जिरवायचे, त्याचे ह्याला जिरवायचे, ह्यांनी धंदा होत नाही. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर चुका टाळण्यापेक्षा काय करू शकता ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुमचं ड्रीमच पाहिजे, मला याला ब्रँड बनवायचा, डे 1 पासून ब्रँड बनवायचं, आणि तो ब्रँड ग्लोबलच बनवायचा. म्हणजे मी माझ्याकडे स्टोरीज आहेत, त्यातली एक स्टोरी सांगतो तुम्हाला. IBM, मी आत्ताच सांगितले, IBMचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन. तर IBM सुरुवातीच्या काळात ज्युनियर थॉमस वॉटसन त्याचं नाव होतं, ज्यावेळेला सुरुवात केली. सुरुवात कशी असते व्यवसायाची बघा, मग आपण काय चुका टाळू शकतो. त्याने व्यवसाय सुरू केला इंटरनॅशनल बिझनेस मशीन, मटन तोडायचे सूर्या बनवण्यापासून. इंटरनॅशनल बिझनेस मशीन ते अवेलेबल आहे, माझ्या मनाचं नाही. इंटरनॅशनल बिझनेस मशीन काय, मटन तोडायचे सूर्या. पण स्वप्न मोठं होतं, ब्रँड बनवायचा होता. तुम्ही आज किती बघा, सॅमसंगचं किराणा मालाचं दुकान होतं, LG कॉस्मेटिक होतं. काळ बदलतो, तुम्ही स्वतःला अडॉप्ट करत, आणि चुका ह्याच आहेत की तुम्ही ऍडजस्टच करत नाही. माझंच खरं, मी ठरवलं तेच योग्य, कुणाचं ऐकायचं नाही. आणि राहिली गोष्ट गुरुची, गुरु मेंटॉर जे काय म्हणा, तो स्वतःहून तुमच्याकडे येत नाही, तुम्हाला जावं लागतं त्याच्या शोधात. तुम्ही एकटा लढो रे हे असलं काही चालत नाही. तुम्हाला ते काय म्हणतात ना, मोडती घ्यावी लागते, मराठी भाषेत म्हणतो ना आपण, डिप्लोमॅटिक व्हावं लागतं, 2 पावलं मागे यायला लागतं, समोर जावं लागतं, ऍक्सेप्ट करावं लागतं की माझ्यापेक्षा पण ठगास महाटक या जगात आहेत. हा, आपल्याला तिथं गेलं पाहिजे, तरच आपल्याला काहीतरी चुका करण्यापासून आपण, वा, हे महत्वाचं, चुका करण्यापासून वाचण्यासाठी हे महत्वाचं आहे. काय करायचं त्यापेक्षा काय नाही करायचं हे हे कळायला पाहिजे. समजतं. आता शेवटचा प्रश्न, जो तासभर गप्पा मारल्या आपण, मी विचारत आहे अजून पण बऱ्याच गोष्टींच्या, की तुम्ही क्लिअरली बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या. जे लोक ऐकत असतील ना आता, त्यांना समजत असेल की अवतीभोवती हे घडतंय ना, आपल्याला माहित पण नाही हे कसं घडतंय, का घडतंय. जो आता बिझनेस करू इच्छितो किंवा जो आता प्लॅन बनवतो, इन्व्हेस्टमेंट करतोय, घरी चर्चा चालू आहे, अशा पालकांना, अशा ऍस्पायरंट्सला तुम्ही काय सांगाल? तुमचा काय संदेश असेल त्या सगळ्यांना? बघा आता, बिझनेस सगळ्यात महत्वाचं काय आहे, जितक्या लवकर सुरू करता येईल तितक्या लवकर करा. म्हणजे तुमचं जे काय चाललंय, नोकरी, शिक्षण, जे काय असेल, शेती, पारंपरिक व्यवसाय, जे काय असेल ते चालू राहू द्या, सायमल्टेनियसली सुरू करा. मी नेहमी म्हणतो एखाद्याला की तुला 25,000 पगार आहे ना, असं एक सुरू कर ज्यातून तुला 1,000 मिळतील महिन्याला. त्या 1,000चे 1,200-1,500 होत जातील, एक दिवस तू 2.5 लाख कमवशील. माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे की उद्योजकता किंवा व्यवसाय करणं याला दुजाभाव देऊ नका. काय, आपल्या भारतीय पूर्ण काय म्हणतो आपण, संस्कृती किंवा जी परंपरा आहे, यात एक प्रमाण आहे, उत्तम शेती, दुय्यम धंदा, कनिष्ठ नोकरी. लक्षात आलं? शेतीला दुर्दैवाने आपण नावं ठेवलेत, शेतीला उद्योजकता म्हणायला सुरुवात केली तर आंबेडकरांनी तेव्हा सांगितलेलं, बाबासाहेब आंबेडकरांनी, शेतीला उद्योजकता म्हणा. त्या मुद्द्यावर आपण नंतर बोलू. पण उद्योजकता किंवा व्यवसाय हा सुद्धा दुय्यम स्थानी आहे. आज जगातली किती श्रीमंत लोक बघा, कुठलेही, कोणी तुम्हाला नोकरदार भेटणार नाही. त्यामुळं व्यवसायाला नोकरीशी कम्पेअर करताना आई वडील, बायको, भाऊ, समाजातले जे काही सो कॉल्ड लीडर आहेत किंवा नाही का, तुम्हाला प्रेरणा देणारे असतील किंवा न देणारे असतील, जे काही तुमच्या निर्णयावरती प्रभाव टाकणारे लोक आहेत, मुळात त्यांनीच त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. आता युवकांनी बदलली पाहिजे, म्हाताऱ्यांनी बदलली पाहिजे, की व्यवसाय हा काही टेम्पररी पार्ट नाहीये. हा तुमच्या पिढ्यानपिढ्यांना एक लिगसी देऊन जाणार काम आहे. तुमचं सॅक्रिफाईस होईल, या पिढीचं सॅक्रिफाईस होईल, होऊ दे, करा. मी तर म्हणतो तुम्ही करा, जगू तरी शकताय ना, पास झालं. पण तुमची पिढी म्हणतात ना, माझ्या आज्यानं त्या रोडला रान घेऊन ठेवलं होतं, आज मी प्लॉट आहेत. ते म्हणतील माझ्या आजोबांनी बिझनेस सुरू केला होता. किती मोठे मोठे ब्रँड आहेत, टाटांना 150 वर्ष झाली, महिंद्रा असेल, रेमंड असेल, एक ना अनेक ब्रँड आहेत ज्याला आज 150 वर्ष आहेत. सो द पॉइंट इज, सगळ्यांना तर हाच विचार केला पाहिजे, ब्रँड हा एखाद्या रोपट्यासारखा आहे, व्यवसाय हा एखाद्या रोपट्यासारखा आहे. सुरुवातीला तो बीज असतो, तुम्ही त्याला लावता, देखभाल करता, वाढतो, त्याला शेळ्या मेंढ्या खातात, परत तुम्ही त्याला कुपन
कुंपण लावता, मग तो मोठा होतो, मग तो मोठा होतो. फळं खायच्या वेळेला तुम्ही नसणार, पण तुमच्या पुढच्या पिढीला मेहनत घ्या, पाणी पण घालायची गरज नाही, आपोआप फळं पडणार. वा. हा अप्रोच ठेवला तर सगळ्यांना व्यवसाय सुरू करता येईल. म्हणजे हे एका पिढीसाठी नाहीच आहे, आणि एका पिढीसाठी करायचं असेल तर करूच नाही. वा, खूप भारी वाटलं. आणि शेवट तर खूप भारी सांगितलं की हे कुंपणाची जी स्टोरी सांगितली ना, की त्यात खूप कमी लोकांना कळेल ते जे काय बोलले की पाला खातात वगैरे, ते तुम्हाला ज्यांनी ह्यातून गेले त्यांना समजेल हे काय. एक्झॅक्टली. आणि मजा आली, तासभर बोलतोय आम्ही या गोष्टींबद्दल. आणि माझे पण बरेच जे न्यूनगंड होते ह्याविषयी, हे असंच असते, असं नसतंय काय. जो माणूस 18 वर्ष इंडस्ट्रीत आहे आणि आता जस्ट हसत हसत सांगतो की 20 लाखाला आम्हाला जस्ट ठिकाणी चुना लावला, पण त्यातून शिकलो आम्ही. मग तुम्ही विचार करा, हे धाडस कधी येतं, जेव्हा तुम्ही धैर्य आणि पेशन्स आणि तुमचं खरंच पॅशन किंवा जी लेगसी म्हणजे ना सर, की मला सांगायचं की मुलगी पण यांची सांगाल की आमच्या पप्पांनी चालू केलं हे. एक्झॅक्टली. हे जे आहे तेच तुम्हाला ड्राईव्ह करतं. सर खूप छान वाटलं, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.